नमस्कार मित्रांनो, राम जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, आज 5/8/2026 रोजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अश्विनीताई सोनवणे आणि प्रथमेश दादा अल्लट हे आपल्या मंत्रालयात जाऊन आपले प्रधान सचिव मॅडम, सचिव सर यांच्याशी भेटून व्यवस्थित चर्चा झालेली आहे पगारासंदर्भात आणि परत निवेदनसुद्धा दिलेलं आहे. जर का 15 ऑगस्टपर्यंत वेतनवाढ भत्तावाढ नाही झाला तर उपोषणला अश्विनीताई बसणार आहे असं निवेदनमध्ये उल्लेख पण केलेला आहे आणि त्यांचे फोटो पण आणि व्हिडिओ पण आपल्याकडे आलेला आहे. तर आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून प्रथमेश दादा अल्लड काय म्हणतायत, काय तिथं चर्चा झालेली आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सुरक्षा रक्षक बांधव जे वाढ बघताय वेतनवाढ भत्तावाढसाठी त्यांच्यासाठी ही आनंदाची पण बातमी आहे. मित्रांनो, आता जे प्रथमेश दादा अल्लड बोलत आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून ऐकून घ्या आणि येत्या 8 दिवसात आपलं वेतनवाढ हा होणारच आहे असं दादांनी सांगितलेलं आहे. तरी आपण व्हिडिओ त्यांचा बघून घेऊया. तर व्हिडिओ बघा तुम्ही हा आणि मग जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा की जेणेकरून आपले जे सुरक्षा बांधव वाढ बघतायत. आता मला पण काल परवा 2 दिवसापासून भरपूर मेसेज आले, फोन आले की सर वेतनवाढचं काय झालं, वेतनवाढचं काय झालं. कारण की आता सर्व सुरक्षा रक्षकांना माहिती की आपण तिथं हजर होतो, डायरेक्ट लाईव्ह होतं, सर्व गोष्टी होत्या. उदय भट साहेबांनी मोर्चा काढलेला होता, रोहित पवार आले होते, बऱ्याच म्हणजे 16 जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांना सर्वांना आपलं व्हिडिओ शेअर झालेला आहे. तर बऱ्याच जणांचे कमेंटसुद्धा आले, DM आले, फोन पण आले की सर पगारवाढीचं काय आलं. पण आपल्याकडं काहीच पुरावा नसल्यामुळे आपण काही त्यांना सांगितलं की पुरावा येऊ द्या, पुरावा आल्यानंतर आपण तुमच्यापर्यंत शेअर करणार आहेत. तर तसंच आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेचे आपले प्रथमेश दादा अल्लड त्यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे. तर तो व्हिडिओ बघू आपण. ठीक आहे. मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना संस्थापक उपाध्यक्ष प्रथमेश भाऊ विलास अल्लट. आज दिनांक 5/8/2026 रोजी जो संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील माझ्या सुरक्षा रक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पगारवाढ. या पगारवाढी संदर्भामध्ये माझ्या अनेक मित्रपक्ष संघटनांनी आंदोलने केली, उपोषणे केली, मोर्चेही काढण्यात आले आणि निवेदनही देण्यात आले. परंतु आज तागायतपर्यंत कोणताही प्रश्न मार्गी लागलेला आम्हाला दिसून आलेला नव्हता. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेच्या अध्यक्षा सौ अश्विनीताई अनिल सोनवणे मॅडम यांच्या उपस्थितीत नेतृत्वाखाली न्याय संघटनेचे माझे सर्व पदाधिकारी यांच्या समवेत मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य कामगार प्रधान सचिव IAS कुंदन मॅडम यांच्याशी न्याय संघटनेच्या वतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे आयुक्त कुमोद साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कामगार उपायुक्त कापडणी साहेब हे उपस्थित होते. तर पहिला प्रश्न मांडत असताना का आमच्या पगारवाढीचं काय, तर असे सांगण्यात आले की 30 तारखेला कामगार आयुक्त बांद्रा ऑफिसकडनं प्रस्ताव हा IAS मॅडम कुंदन मॅडम यांच्याकडे आलेला आहे आणि आल्यानंतर आम्ही कुंदन मॅडम यांना प्रश्न विचारण्यात आला तर मग इतकी दिरंगाई काय होत आहे. तर कुंदन मॅडम यांनी सांगितले की आमचा त्याच्यावर अभ्यास चालू आहे आणि हे सर्व प्रकरण कापडणी साहेबांकडे दिलेले आहे. तर आम्ही प्रश्न कापडणी साहेबांना विचारला तर कापडणी साहेब म्हणले का प्रस्ताव 30 तारखेला तुमचा आलेला आहे, आज आहे 5 तारीख आणि सर्व प्रस्ताव हा तयार केलेला आहे आत्ता सध्या. आणि त्यांनी वरच्यावर तो प्रस्ताव कॉम्प्युटरला त्यांच्या होता, तो त्यांनी आम्हाला दाखवलाही वरच्यावर आणि तो आम्ही पाहिलाही. त्यामुळे एक शाश्वती वाटते की लवकरात लवकर पगारवाढ होईल. मग आम्ही त्यांना प्रश्न विचारला की किती दिवसामध्ये हे पगारवाढ होईल, तर त्यांनी सांगितलं येत्या 2 दिवसामध्ये आम्ही अभ्यास करू आणि त्यानंतर जो
पगाराचा प्रस्ताव आहे तो कुंदन मॅडमकडे जाईल, कुंदन मॅडमची स्वाक्षरी होईल आणि त्यानंतर ते कामगार मंत्र्यांकडे स्वाक्षरीला जाईल. तर त्यानंतर आम्ही प्रश्न विचारला कापडणीस साहेबांना, तर हे किती दिवसामध्ये होईल? तर मित्रांनो, एक आनंदाची चांगली बातमी आहे की येत्या 5 ते 6 दिवसामध्ये आपली पगारवाढ जाहीर होईल. कारण हे उद्याही होऊ शकलं असतं, परंतु कामगार मंत्री हे दौऱ्यावर असल्यामुळं ते होऊ शकलं नाही. ही एक आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. कामगार मंत्री आले की त्यांच्यासमोर तो प्रस्ताव सादर होईल आणि त्यानंतर हा प्रस्तावाला मंजुरी मिळेल आणि सर्व सुरक्षा रक्षकांची पगारवाढ ही होईल. परंतु आम्ही ह्याच गोष्टीवर थांबलेलो नाही. ते करील नाही करील ते त्यांच्या हातामध्ये आहे. परंतु न्याय संघटनेच्या वतीने आमच्या अध्यक्षा अश्विनीताई सोनवणे यांनी ठणकावून सांगितलंय, जर येत्या 15 ऑगस्टपर्यंत आपण जर पगारवाढ केली नाही तर 16 तारखेपासून मी उपोषणाला बसेल. कारण आपणास जेव्हा मी उपोषणाला बसणार आहे तुम्हाला तारीख वार वेळ कळवण्यात येईल. तर अधिकारी वर्गांनी सांगितलेलं आहे की ही वेळ येणार नाही आहे, त्या आतमध्येच आपली पगारवाढ होऊन जाईल. परंतु आम्ही त्यांच्या भरोशावर न राहता आपल्या उपोषणाकडे लक्ष केंद्रित करून नक्कीच आपण पुढची दिशा ठरवणार आहोत. माझ्या सर्व सुरक्षा रक्षकांना एकच सांगू इच्छितो की आपण जे यांनी जर पगारवाढ केली नाही 15 तारखेपर्यंत तर पुढं न्याय संघटना ही उपोषणाचा हत्यार उपसणार आहे. माझ्या महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांनी त्या आझाद मैदानावर उपस्थित राहायचे आणि जाता जाता एकच सांगायचं की फक्त 3च जिल्ह्यांचा प्रस्ताव आलेला आहे. तो म्हणजे एक पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, दुसरं बृहमुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, तिसरं नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ. या 3च मंडळांचा प्रस्ताव आलेला असून आत्ता सध्या तरी या 3 मंडळांची पगारवाढ होऊ शकते. नाही झाली तर न्याय संघटना तर आहेच तुमच्या पाठीशी. आम्ही आत्ता शांत बसणार नाही आहोत. तुम्हा सर्वांना माहिती आहे, जेव्हा जेव्हा अश्विनीताई मैदानात उतरतात तेव्हा तेव्हा काहीतरी घेऊनच बाहेर पडत असतात. तुम्हाला वाटत असेल आम्ही शांत असेल, पण नक्की शांत आम्ही बसणार नाही. तुमच्या पाठीशीच उभे राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.